नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम अँड ब्लॉग या माझ्या चॅनेलमध्ये. तर आज एक छानच आपला डेली ब्लॉग आहे. तर आज होती एकादशी आणि श्रावणातील दुसरा सोमवार. तर आज खूप छान असा दिवस होता. तर छान असं उंबरठा पूजन, देवपूजा सर्व काही उरकली होती व कापूर जाळून घेतलेला होता. तर छान अशी रांगोळी काढून घेतलेली होती. ओल्या हळदीच्या लेपनावरती रांगोळी काढल्यावरती खूप छान असं दिसतं. बाहेर असं एक छान असं फुलांचं डेकोरेशन केलेलं होतं. उंबरट्यावरची हळद पुसल्यानंतर मी आता पाणी काही वायाला जाऊन देत नाही, कारण झाडांसाठी ते खूप छान असं आहे. तर झाडे किती छान अशी आता ग्रो होतात. तर पाऊसही चालू आहे ना, अधूनमधून आपण अशा प्रकारे त्याची काळजी घेतली तर खूप छान असे झाडे राहतात. टोमॅटोची तर झाडे किती छान आलेले आहेत, त्याला आता फळंही धरलेले आहेत. तर पहिला आता बघू कधी मिळतं. त्यानंतर मी देवांसाठी फुले तोडून घेतली. Wanna clear a bottle of Cabernet. Wanna stay home now. आता देवांसाठी गोकर्णाची रोज फुले मिळतात, तर तीच मी घालते. खूप छान असं दिसतात. तर पुढे पाहू शकता पूजा माझी कशा प्रकारे दिसत आहे ते. उपवास होता तर मस्तपैकी खिचडी, एक केळ व वेपर्स तळलेले होते. तर मी नाश्ता करून थोडासा आराम केला. इव्हिनिंगच्या टायमिंगला पाहता यांची गंमत कशा प्रकारे चाललेलं आहे. तर यांची भांडणं झाली ना, ती त्यांना एकमेकांना किती आणि कशाने मारू ते त्यांना कळत नाही. तर त्यांचं कशाहून तरी भांडण झालेलं होतं. तर मी टी व्ही बघत होते, तर लगेचच बंद करत होते व एकमेकांना हाणामारी चालू असते. तुमच्याही घरात जर ट्विन्स असतील तर तुम्ही नक्कीच हे रिलेट करू शकता. आणि त्यानंतरची एकी पहा कशा प्रकारे गाडी खोलायचं काम एकत्र आणि समंजसपणाने चाललेलं होतं. अगदी 5 मिनिटापूर्वी यांची किती भांडणं झाली होती ते तुम्ही पाहिलंच होतं ना. तर तुमच्याही घरात असंच वातावरण असतं की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि इव्हिनिंगच्या दिवाबत्तीच्या टायमिंगला मी सर्व लाईट्स लावते. तर आज वॉर्म कलरच्या सर्व लाईट लावलेल्या आहेत. तर किती छान असं घरामध्ये एक फ्रेश असं वातावरण झालेलं आहे. तर तुमच्याकडे जर असतील तर नक्कीच तुम्ही ट्राय करा. खूप छान असं वातावरण दिसतं. तर बाहेरचं आणि आतलंही वातावरण खूप छान व सुंदर असं दिसत होतं. हे दोघे जण 2-3 दिवस झाला आजारी असल्यामुळे ते काही एवढं जास्त खात नव्हते. तर मक्याचे कणसे आणलेले होते, कारण त्या दोघांना आवडतात. तर त्यांना शिजवून दिलेले होते. तर तेवढं आणि ते खूप आवडीने खातात, त्यांना आवडतात. तर आणि हेल्दी आहे. तर नक्कीच त्यांच्या तोंडाला चव आलेली होती, कारण त्यांनी संपूर्ण खाल्लेलं होतं. तर त्यांना थंड होईपर्यंतही दम निघत नव्हता. तर लगेचच माझ्याकडून कुकर ओपन करून खायला घेतलेलं होतं. त्यानंतर हे घरी बनवलेलं पनीर होतं. तर आज त्याचीच रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर रेसिपी तुम्हाला दाखवतेच. व हे घरी साचा आणलेला होता, तर त्यामध्ये पनीर सेट केलेलं होतं. खूप छान असं होतं व घरचं पनीर खाण्याची काही मज्जाच और असते. तर नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करा. खूप छान असे लागतं घरचं बनवलेलं पनीर. तर चला तर मग मी तुम्हाला पनीरची रेसिपी सांगणार आहे. तोंडी लावण्यासाठी साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे कढईमध्ये मी 1 ते 1.5 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल तापलं की त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकलेले आहे व चिरलेला इथे लसूण टाकलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते जिरे टाकायचे असतील तर टाका, पण खूप छान असे लागतात. त्यानंतर एक कांदा आहे, तर तो बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा, लसूण, जिरे छान असं परतून घ्यायचं. कलर चेंज होईपर्यंत त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं व एक अर्धा टोमॅटो इथे मी टाकलेला आहे. तुमच्या आवडीनुसार इथे टोमॅटो कमी जास्त करू शकता. आमच्या घरामध्ये थोडा कमी खातात, तर मी थोडा कमी टाकलेला आहे. तर छान मऊ झाल्यानंतर यामध्ये हळद, धने पावडर, मिरची पावडर व आपला जो घरचा कांदा लसूण मसाला आहे तर तो टाकलेला आहे. व 1 चमचा इथे किचन किंग मसाला आहे तर तो टाकलेला आहे. त्यामुळे आपल्या भाजीला एक चव खूप छान अशी येते. सर्व मिक्स करून झाल्यानंतर आपण तयार करून घेतलेलं जे पनीर आहे तर ते टाकायचं व छान असं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं. अगदी तयार झाली झटपट तोंडी लावण्यासाठी पनीरची भाजी. कोणताही जास्त तामझाम नाही. तर छान अशी कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायची व तयार झालेली आहे झटपट बनणारी आपली तोंडी लावण्यासाठी पनीरची भाजी.
त्यानंतरनी त्या दोघांना एक मक्याचे कणीस देऊन 2 राहिले होते, तर म्हटलं आता ते खराब होतील, तर आम्ही तोंडी लावण्यासाठी मी हे अजून एक बनवलेलं होतं. कारण घरामध्ये मक्याची कणसं असतील तर मला तरी काही चैन पडत नाही, कारण मला व मुलांनाही भरपूर असे आवडतात. तर तेच बनवलेले होते तोंडी लावण्यासाठी आम्ही. खूप छान अशी झाली होती. आणि आता पाऊसही थोडा थोडा पडत आहे, तर म्हटलं संपूर्णच टाकावी. तर कसं झालं आहे ते नक्की मला कमेंट करून सांगा. तर आमचा छान आजचा उपवास सोडण्यासाठीचा मेनू होता. ब्लॉग आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. व मार सर माग दादा डोळ्यात डोळ्यात मार की झाडाला. नको बाबू त्याचं लय घाण वास येतो हाताचा. सर इकडं थांब त्याचं झाल्यावर दिल त्यो. इकडं 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 हे डोळ्या बिळ्यात जाईल. इकडं बाबू बस तर मागे. ब्लॉग आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.